जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मूल्यवासी, जय ज्योति, जय क्रांति, जय संविधान। साथियों, मी भागवत जाधव महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की उद्या रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 ला RSSच्या हेडक्वार्टरवर भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर बऱ्याच बहुजनवादी संघटनांच्या माध्यमातून RSSच्या हेडक्वार्टरवर 22 फेब्रुवारीला महारॅलीचं आयोजन केलेलं आहे। विशाल महारॅलीचं आयोजन केलेलं आहे। या विशाल महारॅलीमध्ये भारतातून संपूर्ण राज्यातून तमाम बहुजनवादी संघटना, बहुजनवादी लोक या ठिकाणी सहभागी होणार आहेत। याचं कारण बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन सोबत भारत मुक्ती मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन कटक उडीसा या ठिकाणी होणार होतं। ते ऐन वेळेवर RSSच्या इशाऱ्यावर स्थानिक BJP भाजपच्या सरकारनं आणि स्थानिक न्यायालयानं या ठिकाणी असंवैधानिक पद्धतीनं ते राष्ट्रीय अधिवेशन थांबवलं। म्हणजे आमचं कलम 19चं या ठिकाणी डायरेक्ट उल्लंघन केलं। म्हणजे या ठिकाणी संविधानाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पायमल्ली होत आहे, तोडफोड होत आहे। म्हणून संविधान वाचवण्यासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। सोबतच हे राष्ट्रीय अधिवेशन ओबीसीच्या जात न्याय जनगणनेला समर्पित होतं। ओबीसीची जात न्याय जनगणना झाली पाहिजे या उद्देशानं हे अधिवेशन होतं। सोबतच या देशामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होते। ती गडबड बामते भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये त्याचं जनजागरण करून संपूर्ण बहुजन समाज हा ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आपण उभं करण्यासाठी यशस्वी झालो होतो। आणि या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये संपूर्ण भारतातून या ठिकाणी जी चर्चा होणार होती ईव्हीएमवर आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जर ईव्हीएम मशीन या ठिकाणी वापरली तर ते फोडण्यासाठी, ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी या ठिकाणी संवैधानिक पद्धतीनं आपल्याला कसा लढा देता येईल, संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार होती। म्हणून RSS BJPला याची भीती होती की जर कधी आता कदाचित झालं, जनजागृती झाली तर BJP काँग्रेसची सत्ता राहील आणि ओरिजिनल बहुजन समाजाची आणि त्यातल्या त्यात ओबीसी जो 52% या ओबीसी समाजाची SC ST ओबीसीची संख्या ही मोठ्या प्रमाणात एकत्रित येईल आणि या ठिकाणी ब्राह्मणी सत्ता नेस्तनाबूत होईल आणि बहुजन समाजाची सत्ता या भारतावर येईल आणि खरं संविधानाची अंमलबजावणी या ठिकाणी होईल। या भीतीमुळं या ठिकाणी हे राष्ट्रीय अधिवेशन त्यांनी असंवैधानिक पद्धतीनं संविधानाचा गैरफायदा घेत संविधानाचा त्या ठिकाणी त्यांनी पायमल्ली करत हे राष्ट्रीय अधिवेशन थांबवलं। याच्या निषेधार्थ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय ओबीसी पिछड़ा वर्गाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही विशाल महारॅली नागपूर या ठिकाणी होणार आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की 22 फेब्रुवारीला इंदोरा चौक या ठिकाणी सर्वांनी जमा व्हायचं आहे आणि या विशाल महारॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। हे त्या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान।